ते जरा ते ठीक आहे तुम्ही म्हणताय ते शासनाकडून आता 3 प्रसिद्ध झाला 3 झाला कलम 3 1955च्या नियमानुसार आता 15 प्रसिद्ध होईल 15 प्रसिद्ध झाल्यानंतर मग ॲक्च्युली ड्रोन सर्वे झाल्यानंतर मग जे मोठी प्रोसेस आहे किती पैसे मिळणार हे अजून ऑथेंटिकली मला नेमलंच नाही ना त्याच्यामुळे असं अडचण काय झाले आता लोक आहेत ना म्हणजे हे काय झालं त्या संघर्ष समिती करून सरकारला बदनाम करणं नाही आम्ही आहे ना जेव्हा आम्हाला वरून सूचना येतील ना त्यावेळेस साहेब ह्यांच्याकडे ऑथॉरिटी एवढी माहिती कशी म्हणजे ह्या लोकांच्याकडे हा पण विषय आहे ना काय सगळं सोशल मीडियावरची माहिती आहे ऑथेंटिक जो आता कलम 3 प्रसिद्ध झाला ना तो ऑथेंटिक आहे 5 तारखेला कुठलं नोटिफिकेशन झालं 3चं कलम 3चं ते कसं मिळेल आम्हाला मी बघितलं साईटवरती भेटत नाही PWDच्या किंवा काय म्हणतात मिळेल का असं नसते काय इतके लवकर नसते ते अजून तर ते कुठं होणार काय होणार ते अजून फायनल नाही फक्त गट फायनल झालं आहे अजून ते जेव्हा ते ॲक्च्युली कळलं तेच पुढच्या गोष्टी टाकतो आणि हे साहेब हे पत्र तुमच्याकडे दिल्यामुळं माझ्यावरती पोलिटिशियनला कंप्लेंट केली कशासाठी हे पत्र दिल्यामुळे मी शेतकऱ्यांना समाजकंटक म्हटलो यामध्ये आता यामध्ये शेतकऱ्यांचा उल्लेख पण नाही साहेब कुठल्या शेतकऱ्याचा उल्लेख नाही माझं एकदम प्लेन लेटर आहे तर माझ्या विरोधात काही जणांनी तक्रार केली पोलिटिशियनला की तुम्ही शेतकऱ्यांना समाजकंटक म्हटला आहे शेतकऱ्यांना तुम्ही असं म्हटलं आहे तसं म्हटलं आहे काय पोलीस स्टेशनला कशी कंप्लेंट अहो ह्या पत्रावर दिलं कंप्लेंट तर संघर्ष समिती केले ना म्हणजे सांगतोय म्हणजे काय झालं संभ्रम निर्माण शेतकऱ्यांमध्ये करतायत लोक नाही आम्ही आहे ना शक्तीपीठ महामार्गाचं जेव्हा ऑथेंटिक माझ्याकडे येईल ना पुढं काय जे त्यावेळेस आम्ही आहे ना लोकांशी संपर्क करू अजून काहीच नाही आलं का साहेब सगळं ट्रान्सफर नाही काहीच नाही ना आल्यावर काय हेच म्हणणं आमचं काल कसं असते कायद्याच्या परिभाषेमध्ये कसं असते कलम 3 प्रसिद्ध होणे म्हणजे त्यांनी फक्त डिक्लेअर केला आता कलम 15 मध्ये नोटिफिकेशन येते अंडर सेक्शन कुठलं आहे अंडर ऍक्ट कुठलं आहे ते हायवे ऍक्ट महाराष्ट्र हायवे ऍक्ट बरोबर महाराष्ट्र हायवे ऍक्टच्या 15 नुसार जेव्हा नोटिफिकेशन येईल त्यानंतर त्याच्या पुढे सगळी कारवाई सुरू होईल आता सध्या तर आमच्याकडे फक्त 3चीच कॉपी आहे ती बी तुमच्यासारखीच आमच्याकडे आहे ना आमच्याकडे बैठक होईल सगळ्या गोष्टी हे उगाच आपलं काही चाललंय आम्ही शासनाचे नोकर आहे आम्हाला शासन सांगत ते आम्ही करणार आहे आलं लक्षात ज्यावेळेस आम्हाला ज्या सूचना येतील त्याप्रमाणे साहेब ह्यांना एवढं कसं माहिती की एवढंच भरणार आहे तेवढंच भरणार विशेष वाटतंय म्हणजे आज ते त्या साबळे पाटील म्हणून कोण आहे रजिस्ट्रार साहेब त्याला बोलवलं रोहित पवारला बोलवलं बघितलं दंगा किती केला त्या लोकांनी कसं आहे आता आपण लोकशाहीत कुणाला अडवू नाही शकत ना साहेब आम्हाला पण अडवलं पाहिजे असं म्हणणं आमचं म्हणजे मी नुसतं एवढं प्रसारित केलं की आपण शासनामध्ये आहोत आपल्याला करायचं आपण भेटून करणार केलाच ना एवढा तसं एक दिले साहेब तुम्हाला कॉपी दिले ठीक आहे आपण करणारच आहे नाही ठीक आहे तोच विषय होता